त्याने निरोप पाठवला बादशाला, अकबर बादशाला. म्हणलं आम्हाला घाडावर अक्कल पाहिजे. सांगितलं की नाही, घाडावर अक्कल पाहिजे. आता घाडावर अक्कल म्हणजे कशी द्यायची, कशी घाडावर अक्कल अक्कल मोठा प्रश्न पडला. बिरबल म्हणला, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, घाडावर अक्कल मागितली ना त्याला जेवढं पाहिजे तेवढं घड अक्कल देतो. त्यानं काय केलं, भोपळीच्या बिया घेतल्या, शेत नांगरलं, तयार केलं, भोपळीच्या बिया लावल्या. 6 महिन्यात त्याचे वेळ आले आणि त्याला एवढी फळं लागायला लागली. कशाची? भोपळ्याची. मग भोपळ्याची फळं लागल्यावर त्यानं काय केलं, बाजारात गेला, 8-9 असं माठ आणलं, असलं माठ आणलं आणि ते एवढं फळ आहे का नाही, त्या फळात ते फळ त्या माठात घातलं, ते फळ त्या माठात घातलं, ते फळ त्या माठात घातलं, असं 8-9 माठ झालं. भोपळ मोठं मोठं व्हायला लागलं, त्या माठात वाढलं आणि माठाचं तोंड केवढं एवढं, पण ते बारकं असताना त्यात घातलेलं ना, बारकं असताना, आणि आत भोपळ झालं मोठं झालं. त्याने निरोप पाठवला, द्या म्हणला निरोप, घाडावर अक्कल तुम्हाला आत्ता पाठवून देतो. दिली पाठवून. हां, एक घडा पाठवतोय, पण आणि लागलं तर अजून आमच्याकडे अक्कल शिल्लक आहे, पण एक शर्त आहे, ती घडावर अक्कल बाहेर काढताना हा माठ फुटला नाही पाहिजे. काय? जशी तुम्हाला अक्कल पाठवली ना, तशी तुम्ही पण अक्कल आम्हाला पाठवा. फुटली तर हे माठ फुटला नाही पाहिजे. तुमचं आम्ही ऐकलं ना, तुम्हाला घडावर अक्कल दिली, तसं तुम्ही आमचा घडात असा होता तसा द्या. काय म्हणते, शाठ पडला अफगाणिस्तानचा राजा. हे म्हणलं, हे डोकं काय बिरबलाशिवाय कुणाचं चालणार नाही. असा हुशार होता बिरबल. कुठल्या तरी तर त्याची तुला सांगितलं नाही का,